मी आपल्याला सांगितलं की ही रॅली कशी असणार आहे, सभा कशी असणार आहे. अनेकांनी देखील आमचं सांगितलं की काय पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, काय खासदारांनी केलं पाहिजे, काय आमदारांनी केलं पाहिजे. योगेशजींनी देखील समन्वय समितीची भूमिका मांडली. पण ही समन्वय समितीची भूमिका नाही, ही महायुतीची भूमिका आहे. आजपासून जर आपण निश्चय केला की आपला पक्ष म्हणजे फक्त महायुती आहे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्ष यांची जी महायुती झालेली आहे तोच माझा पक्ष आहे आणि तोच महायुतीचा उमेदवार हा महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून आणणार आहोत. हा जर संकल्प आणि प्रतिज्ञा आज जर आपण केली तर काहीच कठीण नाही. मगाशी ताईंनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्यातनं पुन्हा एकदा, म्हणजे त्याचे मी शब्दप्रयोग सांगतो, पुन्हा एकदा उद्योग बाहेर गेला. पुन्हा एकदा म्हणजे काय, म्हणजे पूर्वी पण गेलेले आहे. पूर्वी देखील एकही गेला नाही आणि महिंद्रा देखील गेला नाही. पण अशा पद्धतीचं खोटं बोलायचं आणि ते पण रेटून बोलायचं, ते सोशल मीडियावर टाकायचं आणि आम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं, हे होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. आणि समन्वय करून जर आपण पुढे गेलो, आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैठक झाली, आमची कोकणामध्ये बैठक झाली, सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये बैठक झाली. आणि या सगळ्या बैठकीचं सार काय असेल तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय केला की आम्हाला महायुतीतच लढायचं आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर आणायचं आहे. पण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला पाहिजे की जो कोण उमेदवार मिळेल तो उमेदवार मी स्वतः आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तरी काहीच कठीण नाही. फक्त प्रत्येकानं मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने निष्ठेनं पक्षाचे नियम पाळणं आवश्यकता आहे. मी तर असं सांगतो की लोकसभेला जे काही झालं ते कशामुळे झालं, काय झालं त्याचं आता आत्मचिंतन करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. जे काही झालं ते होऊन गेलंय. जो काही फेक नॅरेटिव्ह सेट झाला होता त्याचं जे काही भोगायचं ते आपण भोगलं. पण विधानसभेला आता असं होणार नाही. विधानसभेला सगळे जाती धर्म एकत्र करून महायुती सत्तेवर येणार आहे हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून 20 तारखेपासून 5 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये उतरल्या पाहिजे. मुख्यमंत्री 18 तास काम करतात, उपमुख्यमंत्री दोन्ही 18 तास काम करतात. तर मी आत्मचिंतन केलं पाहिजे, मी पक्षासाठी आणि महायुतीसाठी किती तास काम करतो. माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे जरी 18 तास काम करत असले, तुम्ही फक्त पदाधिकाऱ्यांनी दिवसाला 4 तास जरी काम केलं तरी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतं. परंतु ते 4 तास प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं आपण पक्षाला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या समन्वय समितीच्या बैठका, त्या सभा आणि विभागीय सभा त्या संपूर्ण विभागामध्ये होणार आहेत. विधानसभेचे आदरणीय उपाध्यक्ष गिरवळ साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या सगळ्याचा आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. आणि नुसता आराखडा कागदावर तयार करायचा नाही तर त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. आणि मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांनी पहिली आपल्यातली निगेटिव्ह चर्चा थांबवली पाहिजे. काय होणार आहे, कसं होणार आहे, कोण कुठं निवडून येणार आहे, हा येणारच नाही, तो येणारच आहे, ही चर्चा आपण सगळ्यांनी मिळून थांबवली पाहिजे. महायुतीमध्ये एवढी ताकद आहे. महायुतीचे नेते जो कोण उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची ताकद आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. हे ठामपणाने आपल्याला सांगायला शिकलं पाहिजे.